हरि ओम. गुरुवर्य योगदास श्री जय गणेश जोशी यांना नमस्कार. आजचा आपला विषय आहे साक्षीभाव. अध्यात्मात साक्षीभाव याला एक विशेष महत्त्व आहे. जीवनात आनंद, शांती, समाधान, ध्यान, योग व पुढे साक्षात्कारापर्यंत जाण्यासाठी साक्षीभाव हा खूप महत्त्वाचा आहे. आपण नाटक सिनेमा पाहायला गेल्यावर शांतपणे खुर्चीत बसून तो नाटक सिनेमा पाहतो. तेथे जे काही दृश्य दिसत असेल त्याचे आपण त्रयस्थपणे अवलोकन करतो. त्या दृश्यात सहभागी होत नाही. तेथे समजा विलनने काही गुंडागर्दी केली तर आपण उठून स्टेजवर जाऊन त्या विलनला काही चोप देत नाही, कारण आपल्याला माहीत असते की हा सीन सत्य नाही. हा एक नाटक सिनेमा आहे. नाटक सिनेमा संपला की आपण तेथून निघून जातो. आपण घरी आरशासमोर उभे राहिलो, आपली प्रतिमा दिसली. आरशापासून आपण दूर गेलो, आपली प्रतिमा गायब झाली. दुसरा कोणी तिथे आरशासमोर आला, आता त्याची प्रतिमा आरशाने दाखवली. आरशाने ती पहिली प्रतिमा धरून नाही ठेवली. आकाश स्वच्छ निरभ्र आहे. वारा सुटला, धुळीचे लोण आकाशात उडाले. धुळीमुळे आकाश झाकोळले गेले. काही काळ गेला, आकाश परत स्वच्छ निर्मळ, स्वच्छ निरभ्र झाले. आकाशात ढग आले. ढगामुळे आकाश झाकोळलं गेलं. काही काळाने ढग दूर झाले. आकाश परत पहिल्यासारखे स्वच्छ झाले. आकाश, ढग आणि धूळ यामुळे परिणामित होत नाही. कमळ पाण्यात राहते पण सदा सर्वदा स्वच्छ कोरडे असते. तद्वत आपल्याही जीवनात विविध गोष्टी घडत असतात. सुख दुःख, मान अपमान, भरती ओहोटी, दिवस रात्र हे होत असतात. आपणही त्यामुळे परिणामित न होता जसे होतो तसे निर्मळ निर्लेप असायला पाहिजे. एखादी गोष्ट किंवा घटना घडायच्या अगोदर आपण जसे होतो तसेच ती घटना किंवा गोष्ट घडल्यावरही आपल्याला राहता यायला पाहिजे. नाहीतर प्रत्येक घटना, गोष्ट घडल्यावर मनात उठणारे विचारांचे तरंग, त्यामुळे निर्माण होणाऱ्या भावभावना त्याने उचंबळून येणे व त्या प्रभावाखाली कृती करणे आपल्याला बंधनात अडकवू शकते. भावभावनांच्या आहारी गेल्यामुळे समोर घडलेली घटना किंवा दृश्य आपल्याला जसे आहे तसे त्या मूळ स्वरूपात आकलन होत नाही, कारण त्यावर थोडा मनाचा प्रभाव पडतो आणि त्यामुळे प्रत्येक दृश्याचे आकलन हे प्रत्येकाला वेगळे होते. जसा हिरवा गॉगल घातला तर कोणी म्हणेल जग हिरवा आहे. लाल गॉगल घातला तर तो म्हणेल जग लाल आहे. जग आहे तसेच आहे, आपल्याला वेगळे दिसते. पूर्वी एक बोधकथा सांगितली जायची. हत्ती व 5 आंधळे. गावात हत्ती आला. एका आंधळ्याने सोंडेला हात लावला. तो म्हणला हत्ती झाडाच्या फांदीसारखा आहे. दुसऱ्या आंधळ्याने पायाला हात लावला. तो म्हणला हत्ती खांबासारखा आहे. एकाने शेपटीला हात लावला. तो म्हणला हत्ती खराट्यासारखा आहे. कोणी कानाला लावला. तो म्हणला हत्ती सुपासारखा आहे. हत्ती एकच, प्रत्येकाला तो वेगळा आकलन झाला. साक्षीभावामुळे आपल्याला वस्तू किंवा दृश्य किंवा घटना जशी आहे त्या स्वरूपात आकलन होण्यास मदत होते. साक्षीभाव यामध्ये शक्यतो प्रतिक्रिया न देणे, अव्यक्त राहणे, दृश्य, घटना
यामुळे परिणामित न होणे, तटस्थ राहणे, उपेक्षा करणे, स्थिरस्थित असणे, फक्त अवलोकन करणे, अस्पर्शयोग प्राप्त करणे, या गोष्टीस विशेष महत्त्व आहे. सूर्य नित्य सकाळी येतो, प्रकाश व ऊर्जा देण्याचे काम करतो. कुणी उठलेले असो किंवा झोपलेले असो, तो त्याचे काम करतो. तो पूर्ण साक्षी आहे. ऐरण. लोहाराने ऐरणीवर कितीही घाव घातले तरी वरच्या वस्तूचा आकार बदलतो. ऐरण जशीच्या तशी असते. एकदा गौतम बुद्धांच्या अंगावर एक बाई गैरसमजुतीने थुंकली. बुद्ध शांत होते. त्यांनी कपड्याने ती थुंकी पुसून टाकली. अव्यक्त राहिले, साक्षी राहिले. नदीतून स्नान करून आल्यावर एकनाथ महाराजांच्या अंगावर एक जण पान खाऊन खूप वेळा थुंकला. नाथ महाराज शांत होते, अव्यक्त होते. लहान मुले आनंदाने एखादे खेळणे खेळत असतात. आपण उगाचच मध्ये पडतो व त्यांना सांगतो, अरे असे नाही, असे खेळायचे. त्यांना ते खेळणे त्यांच्या आनंदाने खेळू द्यावे. एक बोधकथा आहे. 3 साधू एकदा नदी किनारी आंघोळ करत होते. आंघोळ झाल्यावर धुतलेली छाटी वाळत घालायची होती. सिद्धी प्राप्त होत्या. नुसते हवेत त्यांनी रेग मारली, दोरी तयार झाली आणि त्यावर तिघांनी छाटी वाळत घातली. उन्हात बसले होते निवांत. तेवढ्यात आकाशातून एक मोठा पक्षी त्याचे भक्ष्य घेऊन चालला होता. तिघांनी ते दृश्य पाहिले. पहिला साधू पटकन म्हटला, ए सोड 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 त्या पिल्लाला, कशाला मारतोस? त्याची छाटी खाली गळून पडली. त्याची सिद्धी गेली. दुसरा म्हणाला, ठीक आहे ठीक आहे, जीवो जीवस्य जीवनम, त्यांनी ते खाल्लेच पाहिजे. त्याची पण छाटी खाली गळून पडली. सिद्धी गेली. तिसरा जो साधू होता त्याने ते दृश्य शांतपणे पाहिले. काहीही व्यक्त झाला नाही. त्याची छाटी तशीच तेथे राहिली. तिसरा साधू साक्षी राहिला. साक्षी राहण्याचे महत्त्व. चीनमध्ये लाओ त्से नावाचा एक मोठा संत, आध्यात्मिक तत्वज्ञानी होता. रोज तो एका मित्राबरोबर पहाटे फिरायला जायचा व सूर्योदयाचा आनंद घ्यायचा. एकदा एक नवीन मित्र आला व सूर्योदय पाहून तो नवीन मित्र पटकन व्यक्त झाला. म्हणाला, वाव, व्हेरी नाईस, फारच छान. त्या दिवशी लाओ त्से सूर्योदयाचा आनंद घेऊ शकले नाहीत. कारण लाओ त्से म्हटले की जेव्हा आपण एखादे काही छान सुंदर असे म्हणतो, याचा अर्थ या उलट वाईट काहीतरी असते हे आपल्या डोक्यात असते. त्यामुळे त्या दिवशी सूर्योदयाचा आनंद लाओ त्से घेऊ शकला नाही. लाओ त्से म्हणतो, सूर्योदयाचा आनंद घेतला बस, व्यक्त कशाला व्हावे, साक्षी असावे. साक्षी भाव यावर मी एक डायग्रॅम काढलाय. हा एक जपानी पद्धतीचा इशिकावा डायग्रॅम आहे. जगभर हा खूप प्रसिद्ध झाला. आपणही आपल्या वैयक्तिक जीवनात याचा वापर करू शकतो. साक्षी भावासाठी महत्त्वाच्या काही गोष्टी मी इथे लिहिल्या आहेत. प्रथम म्हणजे सर्वस्वाचा स्वीकार. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. भगवंताला माहीत आहे कुणाला कधी काय कसे केव्हा द्यायचे ते, त्याप्रमाणे तो देणारच आहे.
प्राप्त परिस्थितीची तक्रार नाही, समाधानाने जीवन जगणे. दुसरे आहे लय, आपली श्वसनाची लय. एक वैश्विक लय. दर 4 सेकंदाला आपण श्वसन म्हणतो. ते एका ठराविक लयीतून आपली श्वसनाची लय बिघडली की साक्षीभाव जाणार. भावभावना उद्दीपित झाल्या की आपली लय बिघडलीच म्हणून समजायचं. म्हणून अंगात एक शांतपणा, थोडं मौन पाहिजे. नाथ महाराजांना तर शांती ब्रह्मच म्हणायचे आणि त्याच्यासाठी प्राणायाम पण हा केला पाहिजे. प्राणायामाचा खूप फायदा इथे होतो. सत्संग, साधू संत सत्पुरुष यांचा नेहमी सत्संग करावा. संतांकडे एक जादू आहे, त्यांची प्रवचने एकचित्त होऊन ऐकावीत. ग्रंथ वाचन, गीता, दासबोध, ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत, संत चरित्रे वाचावे. गुरुवर श्रद्धा असावी, आपल्या साधनेवर श्रद्धा असावी. योग ऊर्जा, जेवढी योग ऊर्जा अंगात जास्त तेवढा साक्षीभाव जास्त. साक्षीभाव ढळला म्हणजे योग ऊर्जा कमी झाली असे समजावे. यासाठी नित्य नियमित साधना, उपासना, नामस्मरण आणि विवेक जागृत पाहिजे. स्वरूपाची ओळख, आपण देह नसून आत्मा आहोत हे ज्ञान आत ठासून भिनले पाहिजे. अव्यक्त असावे, अत्यावश्यक तेवढेच व्यक्त व्हावे. स्वाध्याय करावा, एकांत साधावा, स्वतःजवळ शांतपणे डोळे मिटून बसावे. आपणासी पहावे आपण या नाव ज्ञान. आपला साक्षीभाव कुठे ढळतो याचा आपणच आपला अभ्यास केला पाहिजे. मीपणा, अहंकार हा पण थोडा जायला पाहिजे. आणि मुख्य म्हणजे कोणाशी तुलना करू नये. त्याला मिळाले मग मला का नाही? कारण ज्याचे त्याचे संचित वेगळे आहे, त्याप्रमाणे त्याला मिळणार. त्याला मिळाले म्हणून आपल्याला मिळालेच पाहिजे असं नाहीये. साप उंदीर खातो म्हणून आपणही उंदीर खायचंय का? नाही, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे. आणि शेवटचं महत्वाचं म्हणजे कर्मयोग. कर्मसु कौशल्यम. गीतेत म्हणल्याप्रमाणे उगाच कुठलेही कर्म करत बसू नये, कारण कर्मसंचय हेच आपल्या दुःखाचे मूळ होते. आणि त्याच्यासाठी कर्म, अकर्म, विकर्म, नियत कर्म, विहित कर्म याचे ज्ञान करून घेणे हे आपले कर्तव्य कर्म आहे. अशा पद्धतीने आपला साक्षीभाव नेहमी असावा. जेवढे अव्यक्त, तटस्थ राहता येईल तेवढा आपला साक्षीभाव जास्त राहील. हरिओम.